हुपरी पोलिसांनी लावला चोरीचा छडा, 2 आरोपींना अटक। रेंदाळ तालुका हातकणंगले येथील झेंडा चौक भागात तुषार अण्णासो पुजारी यांचे तात्या मेन्सवेअर नावाच्या दुकानातून दिनांक 8 फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती। या चोरीत दुकानातील 88,200 रुपये किमतीचे कपडे चोरी करण्यात आले होते। सदर घटनेचा तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या देखरेखीखाली व गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे व पथकाकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता। माहितीदाराकडून आरोपी हे कनेरी तळ्याच्या शेजारी उभे असल्याची माहिती हुपरी पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून हुपरी पोलिसांकडून या 2 आरोपींना अटक करण्यात आले असून प्रमोद विश्वास वडर व हातीम इस्माईल मुल्लानी अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 30,700 रुपये किमतीचे कापड व 40,000 रुपये किमतीची दुचाकी अशी एकूण 70,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यामुळे हुपरी व परिसरातून हुपरी पोलीस यांचे कौतुक करण्यात येत आहे। हुपरी पोलिसांच्याकडून करण्यात आलेल्या या कारवाईत हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे, साताप्पा चव्हाण, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे तसेच पोलीस ठाण्यामधील होमगार्ड यांनी संयुक्तपणे ही कारवाई बजावली। प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी। आणि 30,000चा मुद्देमाल असं एकूण 70,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास चालू असून लवकरच अतिरिक्त जो आणखी काही मुद्देमाल अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तसेच www.lokiranews.com ला भेट द्या। धन्यवाद।